बातमी पुणे जिल्ह्यातून आहे। उन्हाचा तीव्र तडाखा पुणे जिल्ह्याला सुद्धा बसतोय। पुण्यामध्ये आता धरणांच्या पाणी पातळीमध्ये घट होतीये। डिंभे, वडूज, माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे त्याचप्रमाणे येडगाव, चिलेवाडी धरणांची पाणी पातळी आता घटली आहे। प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे। तर वडज धरणावरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सूर्य अक्षरशः आग ओकतोय। या वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन झपाट्याने होत असून धरणातील पाणी पातळी झपाट्याने घटली आहे। मी सध्या उत्तर पुणे जिल्ह्यातील वडज धरणावरती आलेलो। आपण या ठिकाणी जर विचार केला तर धरणांच्या पाणी पातळी आपल्याला झपाट्याने घट झालेली पाहायला मिळत आहे। सध्या वडज धरणात जर विचार केला तर 36.58% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर येडगाव धरणात 55.14% पाणीसाठा उपलब्ध आहे। माणिकडोह धरणात 6.13% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर पिंपळगाव जोगे धरणात 16.76% पाणीसाठा उपलब्ध आहे। डिंबे धरणात 16.24% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर चिलेवाडी धरणात 68.67% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर घोड धरणात 3.91% पाणीसाठा उपलब्ध आहे। आपण या धरणांच्या पाणी पातळीचा विचार केला तर वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन झपाट्याने झालेलं आहे। पाण्याची पातळी झपाट्याने घटत चाललेली आहे आणि याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसणार आहे। सध्या शेतकऱ्यांची पिके जी काय आहे ती पाण्या वाचून करपू लागलेली आहे। तापमानही मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडनं खरं तर शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली जात आहे। मात्र सध्या पाऊस हा यावर्षी उशिरा जर झाला तर पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हे पाणी खरं पिण्यासाठी राखीव ठेवलेलं आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।